पार्ल्यातील जैन मंदिरावर तोडक कारवाईनंतर खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलन केलं होतं। त्याच्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यावर जे ती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली हटवण्यात आलेले या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड ताई, तिथल्या अधिकाऱ्यावर जे ती कारवाई करण्यात आलेली कसं बघतात या घटनेकडे? ज्या तऱ्हेने पार्ल्याच्या जे जैन मंदिर होतं, पार्श्वनाथ जैन मंदिर दिगंबर, त्यांचं ज्या ठिकाणी कारवाई झाली होती ती कारवाईच मुळात माझ्या मताने एक मोठं षडयंत्र होतं, सुनियोजित कारवाई होती। सकाळी सकाळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 2 JCBना आणणं, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आणणं, महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी येणं आणि दुपारी कोर्टामध्ये केस असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्यांनी सांगितलं, विनंती केली, पण कुठलीही सहानुभूती न ठेवता कुठला तरी शक्ती त्याच्या मागे होती आणि त्याच्या प्रेशरखाली त्या ठिकाणी काम करण्यात आलं। आणि तिथे त्या ठिकाणी त्या जैन मंदिरामध्ये असलेले पुजारी असतील त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा आम्हाला कमीत कमी त्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाहेर घेऊन जाऊ दे, त्याचा खंडित होता कामा नयेत। त्या महिला होत्या, त्या महिलांनी विनंती केली, परंतु ते न ऐकता त्या सर्वांना खेचून बाहेर काढण्यात आलं, मूर्ती त्या ठिकाणी खंडित करण्यात आल्या। आणि याला पूर्णपणे जबाबदार जर बघितलं तर मुंबई महानगरपालिका आहे। मला तर खरं राज्य सरकारला सुद्धा प्रश्न विचारायचा, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या नगरसेवक नाही आहेत। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी डबल इंजिन सरकार आहे, भाजपाचे सरकार आहे आणि अशा तऱ्हेने मंदिरावर कारवाई होणं खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आम्ही त्या ठिकाणी धिक्कार करते। आणि मला अपेक्षा हीच आहे की मी कालच्या पण बैठकीमध्ये सांगितलं की अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती। ज्या वेळेला सकाळी बघितलं तुम्ही तर त्यांनी तिथे लिहिलं होतं की 10:15ला कारवाई झाली आणि 1 तासानेच मला वाटतं त्याच्यावरती स्टेटस कॉल आला। तर मला कळलं नाही की ते सांगतात 10:15, पण लोक सांगतात त्या ठिकाणी 8-9ला ती कारवाई झाली। म्हणजे एका तऱ्हेने त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे काय म्हणतात फार विपर्यास मला दिसला आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली, ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी जैन मंदिर बांधलं गेलं पाहिजे। खरं तर ती जागा जी आहे तिथल्या ओनरची आहे, अनिलजींची जागा आहे आणि मला असं वाटतं की ट्रान्सफर फक्त ती प्रॉपर्टी आहे। मधल्या काळामध्ये त्याचं प्रोसिजर सुरू झालं होतं, याच्यामागे किती राजकीय व्यक्ती त्याचाही काहीतरी अभ्यास केला गेला पाहिजे आणि कोणाच्या षडयंत्रामध्ये किती किती सहभागी आहे याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। माझे एवढीच अपेक्षा आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी 2दा जाऊन आलेले, मला स्वतः त्या ठिकाणी मी खासदार आहे आणि म्हणून त्या जैन मंदिराला खासदार फंडातून काम करायला सुद्धा मी त्या ठिकाणी दाखवून सांगितलं की मी काम करायला तयार आहे। आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारने याची पूर्णपणे सखोल चौकशी केली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती एकावर कारवाई झाली म्हणणार नाही ना, बाकीचे सुद्धा पुष्कळशे लोक त्या ठिकाणी कारवाईला जे आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि अशी अपेक्षा करते आणि जैन मंदिर त्याच ठिकाणी बांधलं जावं ही सुद्धा माझी अपेक्षा। स्थानिक जे आमदार होते त्यांना सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला होता स्थानिकांनी, पण तेही पोहोचलं नव्हतं असं मत काही स्थानिक मानतात। कसं बघतात याकडे आमदार? मला वाटतं त्यांनी सांगितलं मला तिथल्या लोकांनी की बाबा की स्थानिक आमदारांना फोन केला, त्यांच्याच पत्नी ज्या आहेत ते तिथल्या माझी नगरसेविका आहे त्यांना सुद्धा काही लोकांनी फोन केला। ज्यावेळी मला ही गोष्ट कळली मी स्वतः त्या ठिकाणी गेले, काल सुद्धा आम्ही सामील झाले, काल सुद्धा आम्ही आयुक्त असतील, DMC असतील, पोलीस असतील या सगळ्यांची चर्चा केली आणि शांततेच्या मार्गाने, कारण मला माहिती आहे जैन समुदाय हा काय मुळात असं भांडणारा किंवा अग्रेसिव्ह नाही, ते शांतता प्रिय अहिंसा मानणारी व्यक्ती आहेत आणि अशा समूहाला ज्यावेळी रस्त्यावर उतरावं लागतं, मोठ्या संख्येने उतरावं लागतं, धर्मगुरूंना ज्यावेळी रस्त्यावर उतरावं लागतं, कारण ती भावनाच तशी होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची भावना ही होती की मंदिर त्या ठिकाणी जे आहे ते खूप जुन्या काळापासून 50 वर्षापासून असं नाही की आत्ता बांधलेलं आहे, पण त्याच्यावरती जी कारवाई केली ती फार मोठ्या प्रमाणामध्ये सूडबुद्धीने केली गेली आणि कोणाच्या सांगण्यावरून करून गेली हे त्या ठिकाणी माहिती होणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व ह्याची चौकशी व्हायला पाहिजे। नव्याने चर्चा चालू आहेत, काँग्रेसला खिंडार पडताना पाहायला मिळते। संग्राम थोपटे सगळं 3 जण जे आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतात, राजीनामा दिलेला काय नेमके कारण काय आहेत? ते मला असं वाटतं संग्राम भाऊ आणि आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केलं आहे, ते आमचे चांगले जुने सहकारी आहेत। मला असं वाटतंय की त्यांनी अशा निर्णय कुठला घेऊ नये असं माझी त्यांना पहिली तर विनंती राहील, कारण ज्या तऱ्हेने काँग्रेसने त्यांना आणि त्यांच्या वडिलांना मोठी मोठी पदं दिली, खरं तर काही मंडळी असतात ती स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी असतात आणि काही मंडळी असतात ती विचारधारेची असतात। आपण एका विचारधारेला बघून पक्षामध्ये काम करत असतो। वर्षा गायकवाड एका विचारधारेशी काम करते, लोकांनी तिला त्या विचारधारेमुळे निवडून दिलेले। आता नव्याने एक परंपरा सुरू झाली की पक्ष फोडायचे, पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरतीच त्या ठिकाणी जे आहे ते मोठी मोठी आमिष दाखवायची, त्या ठिकाणी लाज दाखवायची आणि पक्षामध्ये त्यांना पक्षामध्ये घ्यायचं ज्या ठिकाणी। आणि मला असं वाटतं की अंतर्गत आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताणाताणीचं वातावरण आम्हाला दिसतं, त्यामुळे प्रयत्न असतील, पण माझं त्यांना ॲज अ बंधू म्हणून, बंधू माझं, कारण मी त्यांची भगिनी म्हणून काम केल्याबरोबर सांगण्यात त्यांनी हा निर्णय घेऊ नये, त्यांच्या वडिलांना आणि त्यांना काँग्रेस पक्षाने खूप दिले। दबाव तंत्र वापरलं जातं असं वाटतं तुम्हाला? 100%। आता तुम्ही बघता आजकाल ED, CBI, इन्कम टॅक्सचा वापर कशासाठी होतो? ईडीच्या विरोधामध्ये काल आमचं परवा आमच्या माझा मुद्दा आहे, ईडीच्या विरोधात काम केलं। आता ते ईडीची जी चार्जशीट आली आदरणीय आमचे लोकनेते राहुल गांधीजीबद्दल किंवा सोनियाजी गांधींबद्दल जी चार्जशीट आली त्या मोठ्या प्रमाणात फर्जी चार्जशीट असं आमचं म्हणणं होतं आणि पुन्हा देशभरात आंदोलन झालं। मी स्वतः 4 दिवसापूर्वी आंदोलन केलं, माझ्याही डोक्याला लागले, अजून सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मी काल पोलिसांना तेच जाऊन सांगितलं, माझा ड्रेस त्या आंदोलनामध्ये फाटला, पण आम्ही पोलिसांशी नेहमी
सौजन्याने वागवले, कारण काँग्रेसची ती परंपरा राहिलेली आहे. काल सुद्धा आमचा जो युथ काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्याने त्या ठिकाणी अखिलेश यादव जाऊन तिथे त्या ठिकाणी युथ काँग्रेसने जे आहे ते प्रदर्शन केलं आणि प्रदर्शन शांततेने केलं. कुठल्याही तऱ्हेचं ट्रेसपास त्या ठिकाणी केलं गेलं नाही. पण रात्री त्याला अचानक घरातून उचलण्यात आलं आणि त्याच्यावरती ट्रेसपासची केस टाकण्यात आली. मुळात आमचा आक्षेपच या गोष्टीला होता की ते ऑफिसच्या आतमध्ये गेले नाहीत, ऑफिसचे काय तोडफोड केली नाही, मग त्यांच्यावरती केस का केली. काल सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला संध्याकाळी 2 वाजेपर्यंत, रात्री 2 वाजेपर्यंत बसून सांगत होतो. आज मला वाटतं त्यांना कोर्टात हजर केलं, त्यांना 1 दिवसाची PC मिळाली आहे, PC झालेली 1 दिवसाची. पण माझा प्रश्न असा आहे की या तऱ्हेने दबाव यंत्र, आता आम्ही तर आज तुम्ही बघता, आम्ही आज धारावीत पण आलेले, ज्या तऱ्हेने एक दबाव यंत्र चाललेलं आहे, ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा वापर चालला आहे की ज्या गोष्टी हम करे सो कायदा, असं होणार नाही आहे. आम्ही इंग्रजांच्या विरोधात पण लढण्याचं काम केलेलं आहे. आम्ही मोदी सरकारच्या विरोधात पण लढणार आहे, फडणवीस सरकारच्या विरोधात लढणार. आम्हाला तुम्ही घाबरू शकत नाही. ज्या तऱ्हेने पोलिसांचा वापर झाला त्या दिवशी माझ्यावर, ज्या तऱ्हेने आंदोलनामध्ये ज्या तऱ्हेने मला खेचण्याचं काम झालं, बरोबर नाही आहे. शांततेच्या मार्गाने सांगून आम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि अशा आंदोलन आम्ही विरोधी पक्ष का करतो? तुमच्याकडून न्याय मिळत नाही तेव्हा एक आम्हाला हत्यार दिले देशाच्या संविधानाच्या माध्यमातून, त्याचा आम्ही वापर करतो. पण ते तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार, ते खपून घेणार नाही. आम्ही लढाई लढण्याचं काम. काँग्रेसची गळती थांबवण्यासाठी नेमकं काँग्रेसने काय करावं याचा विचार तरी झाला का? कारण की अनेक महत्त्वाचे नेते जाताना पाहायला मिळतात. नाही, मला सांगा कोण चालले? संग्राम थोपटे तर चालले ते त्याच्या ज्यांची विचारधारा पक्की आहे ते जाणारच नाहीत. असं आहे की सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेसाठी जाणारी मंडळी कधीच पक्षाची नसतात, ती स्वतःची स्वार्थाची असतात आणि स्वार्थाच्या माणसाबद्दल मला बोलायचं नाही. अगदी शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही आज धारावी त्यात मोठा गराडा तुमच्या आजूबाजूला पाहायला मिळते, अनेक लोक भूमिका मांडतात, काय नेमक्या चर्चा सुरू आहेत? नाही, ते या ठिकाणी जे आहे ते आमच्या खूप, म्हणजे आता 16 पासून आमची बिल्डिंग तयार आहे, जी भाडाचं सेक्टर 5 आम्ही त्यावेळेला डेव्हलप केलं होतं, ती बिल्डिंग तयार आहे. अजूनपर्यंत शताब्दी नगरच्या लोकांच्या, काही लोकांना या तिथून जे आहे ती पहिली DRPची बिल्डिंग तिथे शिफ्ट केलं. काही लोकांना आता जवळपास तुम्ही बघा 16 पासून आज कोणतं साले 25 या काळामध्ये एकदा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी म्हणजे शिफ्ट करण्याबद्दल काही बोलत नाहीत. सातत्याने 1.5 महिना थांबा, 2 महिने थांबा, 6 महिने थांबा, अशाच करून टाळाटाळ चाललेली आहे. लोकांचा आता उद्रेक झालाय. एका ठिकाणी तुम्ही DRPच्या नावाखाली लोकांना फसवण्याचं काम करताय, एका ठिकाणी अदानींना फायदा देते, पण धारावीकरांना काय मिळते? ज्या आमच्या बिल्डिंगी तयार होऊन 6-7, 7-7 वर्ष बंद पडलेल्या आहेत, तिथे लोकांना शिफ्ट सुद्धा तुम्ही करत नाही. लोकांचं म्हणणं आम्हाला शिफ्ट करा. आज इथे तुम्ही बघाल तर अर्ध्यामध्ये घरं तुटलेली आहेत, अर्धी घरं तुटलेली नाही आहेत. लोक कशी राहणार? गल्ल्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर कचरा साठलेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची गैरसोय होते आणि म्हणून ते लोकांचा आज उद्रेक आहे की बाबा आम्हाला शिफ्ट करा, बिल्डिंग तयार आहे, आमचं NH2 तयार आहे, मग आम्हाला का शिफ्ट करत नाही आहे? हा त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. आता खासदार वर्षा गायकवाड आणि या सगळ्यांची भूमिका ऐकताना ते आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्यात नेमके काय मुद्दे मांडले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभारसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.